विपक्ष नेता अंबादास दानवे ने नांदेड़ दौरे पर कहा कि यह दौरा संगठनात्मक कार्य और जिलों के मुद्दों को लेकर है। उन्होंने एकनाथ शिंदे को फुकटचा बाबूराव बताते हुए निशाना साधा और नीतीश राणे पर भी तीखा हमला करते हुए कहा कि उनके भी दिन आ सकते हैं। दानवे ने सुधीर मुनगंटीवार के प्रमोशन पर तंज कसते हुए कहा, भोला आशावाद है तो शुभेच्छा। उन्होंने सांसद विशाल पाटिल से कांग्रेस के लिए वापसी उपकार की बात कही। अवकाड़ी बारिश से किसानों के नुकसान पर सरकार को घेरते हुए कहा कि सरकारी खजाना खाली है, किसानों को उम्मीद नहीं। वहीं एसटी कर्मचारियों के आधे वेतन पर सवाल उठाते हुए कहा कि उन्हें 100% वेतन मिलना चाहिए और भाजपा नेताओं की चुप्पी पर भी तंज कसा। संघटनात्मक कामकाजासाठी आणि काही जिल्ह्यातले प्रश्न असतील तर कलेक्टर साहेबांशी चर्चा करण्यासाठी मुद्दाम होऊन नांदेड, हिंगोली, परभणी, जालना असा दौरा 2-3 दिवसात ठेवलेला आहे। माहूरच्या देवीचं दर्शनही सकाळीच झालेलं आहे आणि मला असं वाटतं एक ऊर्जा घेऊन, एक ताकद घेऊन, एक शक्ती घेऊन निश्चित या दौऱ्याच्या माध्यमातून एक संघटन शिवसेनेचं मजबूतीचा प्रयत्न आम्ही करतोय। गद्दार बाबूरावपेक्षा फुकटचा बाबूराव काय वाईट आहे? गद्दारी करण्यापेक्षा फुकट राहणं काय वाईट आहे? असं एक दिवस नितीश राणेला असंच जावं लागणार आहे, त्याची चिंता नका करू। एक दिवस ज्या पद्धतीनं वक्तव्य नितीश राणेच्या महाराष्ट्रात होतंय, एक दिवस तुम्हालाही त्यांना तरी एखादा दिवस काहीतरी झालं वाटतं, तुम्हाला वाटतं लांबची एखाद दिवसा मुक्काम तुमचा होऊ शकतो। आता काँग्रेसने त्याचा विचार करावा, कारण त्यावेळेस शिवसेना उभी असताना काँग्रेसच्या लोकांनी अपक्ष उमेदवाराला मदत केली होती आणि आता त्याची परतफेड तशी विधानसभेला विशाल पाटलांनी केलेलीच आहे काँग्रेसची। आता आणखी त्याच्या पुढची जाऊन परतफेड ते करतायत। हे नुकसान झालं असेल तर पंचनामे व्हावेत, शेतकऱ्यांना मदत मिळेल, परंतु सरकारच्या तिजोरीत सध्याच्या घडीला खडखडाट आहे। जुनीच देणं सरकारने दिलेली नाही, जुनंच देणं शेतकऱ्यांना देणं आहे। विम्याचे मागच्या 2300 खरीपाचे पैसे बाकी, 2400 खरीपाचे पैसे बाकी आहेत। तर सरकारकडून मला वाटत नाही आता जनतेला काही अपेक्षा राहिलेल्या आहेत। याच्या श्रेयवादाचा काही मुद्दा नाही। एसटीच्या कर्मचाऱ्यांचा तो अधिकार आहे, पगार 100% मिळालाच पाहिजे, त्यात काय श्रेय आहे? उलट आधी जो 65% का 56% दिला होता तो चुकीचा आहे। 100% पगार मिळाला पाहिजे, कामाचा मोबदला मिळाला पाहिजे। याच्यासाठी मागच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी आंदोलन केले होते। आता हे लोक कुठं बिळात घुसून बसलेले मला माहिती नाही, परंतु कोणी असो, एसटीचा कामगार असो की अन्य कोणी कामगार असो, त्याचा कामाचा मोबदला त्याला मिळालाच पाहिजे।